बरं मुलांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात सुद्धा घ्यावेत. हे मी कुणाबद्दल बोलतीये माहिती आहे का तुम्हाला? झाडाबद्दल. झाडं ही आपल्याला देत असतात, आपणही त्यांच्याकडून घेत असतो, हो ना? अशा या दानशूर कल्पवृक्ष असणाऱ्या झाडाबद्दल निधी अमित पाटील हिचं भाषण आता आपण ऐकूया. माझे नाव निधी अमित पाटील. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा नंबर 2 समडोळी. मी आता 4थी मध्ये शिकते. माझ्या विषयाचे नाव आहे झाडांचे जीवनातील महत्त्व. जो त्यागाच्या भावनेने स्वतः उन्हात राहून इतरांना सावली देतो, त्याची फळे, फुले, पाने, सावली, अगदी मुळं सुद्धा दुसऱ्यासाठी असतात. असा त्यागमय जीवन जगणारा वृक्ष आपला मित्र असावा असं कोणाला बरं वाटणार नाही. पुराण काळात ऋषीमुनी रानावनात वस्ती करून वृक्षाच्या सानिध्यात अध्ययन, अध्यापन आणि तप करत असत. निसर्गाचा गूढ उकलण्याचा प्रयत्न करत असत. श्री रामासारख्या युग पुरुषाने 14 वर्षे वनात घालवली. सीतेच्या अपहरणानंतर लता वृक्षांना कळकळीने विचारले, पाहिली का वृक्षांनो माझी सीता? देखिली काय वेली नो शालिनीची दुहिता. आपल्या पूर्वजांनी झाडाचं महत्त्व जाणलं. त्यांनी वड, पिंपळ, तुळस यांना देवांच्या चरणीची जागा दिली. झाडांनी देखील देव, मुनी, संत, कवी, पशु, पक्षी यांना आसरा दिला. आपल्या जीवनात झाडांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. झाडे जमिनीतील धूप थांबवतात, पाऊस पडण्यास मदत करतात, आपल्याला आवश्यक असणारा प्राणवायू देतात. काही झाडांचा वापर औषधांसाठी, तर काही झाडांचा वापर मसाल्यांसाठी, तर काही रबर, डिंक, लाडू यांच्यासाठी उपयोग केला जातो. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. हे संसारात राहूनही विरक्त जीवन जगणाऱ्या संत तुकाराम महाराजांचे बोल आहेत. आपल्यासारख्या चालत्या बोलत्या माणसांपेक्षा गावाबाहेरच्या जंगलातील उपवनातील झाडे, वेली त्यांना आपल्याशा वाटतात. जगातील क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर अशा विकारांपासून दूर असणारी ही झाडे, वेली तुकारामांना जास्त आवडतात. कारण त्यांच्या सहवासातच या महान भक्ताला आपल्या मनाशी संवाद साधता आला. मानव आणि सृष्टी ही एकाच विधात्याची लेकरं. मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी दाट अरण्ये उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्न शिजवण्यासाठी, शेकोटी पेटवण्यासाठी, घरे सजवण्यासाठी वारे माप जंगलतोड केली जात आहे. किती कायद्याचा बडगा उभा केला तरी कोट्यावधी रुपयांच्या चंदनाची चोरी होतच चालली आहे. वृक्ष संरक्षण कायदा 1985 मध्ये केला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायद्याने होत नाहीत, ते जनतेने मनात घेऊन केले पाहिजे. हे सारे पाहिले की वाटते, हा माणूस किती अविचारी आहे. हे वृक्ष वर्षानुवर्षे जंगलात उभे आहे, ते तुमच्यासाठीच ना. त्यांची फळे, फुले, पाने, सावली हे सारे तुमच्यासाठीच ना. म्हणूनच तर तुमच्या पूर्वजांनी झाडांची बरोबरी संत पुरुषांबरोबर केली आहे. शिवरायांनी देखील आपल्या आज्ञापत्रात सांगितलंय, रयतेनं लेकरांसारखी झाडं वाढवली, जतन केली. त्यासाठी 1-2 नाही तर अनेक वर्ष गेली आहेत. ती झाडं तोडल्यावर आमच्या दुःखाला पारावर नसे. वृक्ष आपले बाहू पसरून पावसाची प्रार्थना करत असतात, जमिनीची धूप थांबवतात. आपल्या मुळांनी पायाखालची जमीन घट्ट पकडून ठेवली आहे. वृक्ष वातावरणातील प्रदूषण टाळण्यास प्रयत्न करतात. अनेक अमूल्य औषधे देतात, अनेक मौलिक गोष्टी देतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेवच आहे. सर्वांशी समान वागणूक हा त्यांचा जीवनातील संदेश आहे. हा संदेश जाणून सामाजिक वनीकरणाचे व्रत आपण सर्वांनी स्वीकारले पाहिजे. कितीही थोर कलावंत असू दे, ती निसर्गाची थोरवी मान्य केल्याशिवाय राहणार नाहीत. मानवी कुंचल्याने कितीही करामत केली तरी त्यात निसर्गाचे रंग येऊ शकत नाहीत. लाकडाचा उपयोग लगदा तयार करण्यासाठी केला जातो. लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, गवत, रेशीम, वेद, बांबू अशा असंख्य वस्तू आपणास झाडांपासून मिळतात. जो जो जयाचा घेतला मी गुण, तो तो गुरु म्या केला जाण, तो तो गुरु म्या केला जाण.
ही संत एकनाथ महाराजांची उक्ती वाचल्यापासून वृक्ष हा सर्वश्रेष्ठ गुरु होय असं मला वाटतं. दुसऱ्यासाठी जगलास तरच खरा जगलास हे सांगणारे वृक्ष आपले सर्वस्व दुसऱ्यासाठी वेचतात. आपल्या पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. वसुधेवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. या अवनीला वाचवा, या अवनीची काळजी घ्या आणि यासाठी प्रचंड प्रमाणात वाढलेली ही वृक्षतोड थांबवा, नाहीतर ही पृथ्वी एक दिवस रसात तळा जाईल. अरे पुरे करा आता वृक्षतोड, उजाड करून टाकलंय सारं गाव. घ्या ती खरं खुरप आणि करून टाका सुजलाम सुफलाम गाव. त्यासाठी शहरातील राखीव भूखंडावर टोले जंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावा आणि ती जगवा. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल, हरित श्यामल बनेल. धन्यवाद. कळलं का झाडाचं महत्व? तेव्हा आजपासून झाडाचं महत्व ओळखूया, झाडं लावूया, पर्यावरण वाचवूया, पृथ्वीला वाचवूया. बालमित्रांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके आणि मला अदिती जोशीला आता निरोप द्या. पुन्हा भेटू. तोपर्यंत गुड बाय.